बऱ्याच लोकांना वारंवार युरिन इन्फेक्शन होण्याचा त्रास, एस्पेशली महिलांना हा त्रास असतो. त्याचं आयुर्वेदानुसार कारण काय आहे आणि तुम्ही तात्पुरते त्याच्यावर घरी काही उपचार करू शकता का? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर युरिन इन्फेक्शन हे जनरली महिलांमध्ये जास्त होतं कारण त्यांचा युरिनरी ट्रॅक हा आकाराने छोटा असतो. आता युरिन इन्फेक्शन जनरली त्या महिलांमध्ये जास्त होतो ज्यांना क्लेद शरीरात जास्त आहे. क्लेद म्हणजे काय, तर तुमचं पचन बिघडून किंवा तुमच्या शरीरात मेद जास्त असल्यामुळे तयार होणारा जो द्रव पदार्थ आहे त्याला क्लेद आपण म्हणत असतो. तर ह्याची इतर लक्षणं म्हणजे तळहात तळपायाला घाम येणे, ओव्हरऑल जास्त घाम येणे, किंवा वारंवार पित्ताचा त्रास असून युरिनला जास्त आग होणं. अशा काही तुम्हाला वारंवार त्रास होत असतील तर तुम्ही समजून घ्यायचं की तुमच्या शरीरात हे युरिन इन्फेक्शन होण्याची टेंडन्सी निर्माण व्हायला लागलेली आहे आणि कुठेही तुम्ही अस्वच्छ टॉयलेट वापरलं तर तुम्हाला लगेच ते कॅच होणार. युरिनमध्ये खूप जास्त जळजळ होत असेल तर तुम्ही धन्या जिऱ्याचा काढा आपण नेहमीच सांगतो तसा रेग्युलरली घेऊ शकता. त्याने युरिनची जळजळ चांगली कमी होते. आणि जर युरिनच्या ठिकाणी दुखत खूप असेल तर लोकली तिथे शतदोषघृत लावणं किंवा मग चंदन लाक्षादी तेल लावणं किंवा त्याचा पिचू म्हणजेच कापसाचा गोळा त्या तेलात भिजवलेला ठेवणं, अशा गोष्टी करून ते तात्पुरतं दुखणं चांगल्या प्रकारे कमी येतं. मात्र हे वारंवार इन्फेक्शन होण्यासाठी अँटीबायोटिक्स हे उत्तर नसून शरीरातला क्लेद धातू कमी करून म्हणजे शरीरातला वाढलेला आप महाभूत कमी करून याचा उपचार करणं योग्य असतं. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.